नमस्कार, मी श्रीरंग खरे. एनडीटीव्ही मराठीच्या मनी टाइम या नव्या कोऱ्या गुंतवणूक स्पेशल कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. मराठी भाषेतून आर्थिक बातम्या देऊन गुंतवणूकदारांना सजग करण्याचा आमचा प्रयत्न आहे. कारण गुंतवणुकीला योग्य दिशा मिळाली तर त्यातून मिळणारा परतावा चांगला मिळणं शक्य असतं. त्यासाठी आम्ही दररोज तुमच्यासाठी एका वेगळ्या विषयाची माहिती आणि गुंतवणुकीचे योग्य पर्याय घेऊन येणार आहोत. त्यासोबतच बाजाराचा रोजचा लेखाजोखा देखील असेल. सुरुवात करूया आजच्या टॉप 10 बिझनेस न्यूज. सलग 3 दिवसाच्या घसरणीनंतर बाजारात शुक्रवारी ट्रेंड उलटा फिरलेला दिसला. निफ्टी 102 अंकांनी वाढून 24,854 वर बंद झाला, तर सेन्सेक्स 218 अंकांनी वाढून 81,224 वर बंद झाला. ॲक्सिस बँकेच्या तिमाही निकालानंतर बाजारानं सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. ॲक्सिस बँकेने अपेक्षेपेक्षा दमदार निकाल जाहीर केले, त्यामुळे इतर खासगी बँकाही असाच चांगला परफॉर्मन्स देतील अशी बाजाराची अपेक्षा आहे. म्हणूनच एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँकेचे शेअर तेजीत बघायला मिळाले. हम तो डुबेंगे सनम, तुमको भी साथ लेके डुबेंगे अशीच काहीशी स्थिती आज आयटी क्षेत्रातील कंपन्यांची झाली आहे. इन्फोसिसने पुढील क्वार्टरचा रेव्हेन्यू गायडन्स वाढवला असला तरी बाजाराला हे निकाल फारसे रुचलेले नाहीयेत. त्यामुळे इन्फोसिस, एलटीआय, माइंडट्री यासह आयटी कंपन्यांचे शेअर देखील दिवसभर कोसळलेले बघायला मिळाले. सोन्याचा भाव आज पुन्हा एका नव्या शिखरावर गेलाय. इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशननं दिलेल्या आकड्यांनुसार 24 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा जीएसटी शिवाय दर 77,332 इतका नोंदवण्यात आलाय. जीएसटी लागू झाल्यास हा दर मुंबईत 79,651 होतो. त्यामुळे मुंबईत सोनं 80,000पासून केवळ 300 रुपये दूर आहे असं म्हणायला हरकत नाही. परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर्समध्ये ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून आतापर्यंत 71,000 कोटी रुपयांची विक्री केली. कोरोना काळामध्ये म्हणजेच मार्च 2020 मध्ये जितकी विक्री झाली त्यापेक्षा 9,000 कोटींनी अधिक विक्री ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून झालेली बघायला मिळते. परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदार तुफान विक्री करत असले तरी भारतीय संस्थात्मक गुंतवणूकदारांनी बाजारात ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून आतापर्यंत जवळपास 75,000 कोटींची खरेदी केली आहे. त्यामुळे बाजारात काही प्रमाणात पडझड झाली, ज्यानंतर बाजार खालच्या पातळीवर गेल्यावर चांगल्या कंपन्यांमध्ये दमदार खरेदी देखील बघायला मिळाली. झोमॅटोचे प्रमोटर्स पुन्हा एकदा शेअर्स विकून पैसे उभे करणार आहेत. सुमारे 8,400 कोटी रुपये उभे करण्याचा झोमॅटोचा प्रयत्न असल्याची माहिती एनडीटीव्ही प्रॉफिटने दिली. अनेकांच्या पोर्टफोलिओचा महत्त्वाचा भाग असलेले माझगाव डॉकचे शेअर आज तब्बल 10% उसळले. येत्या 22 तारखेला होणाऱ्या बोर्डाच्या बैठकीत अंतरिम लाभांश म्हणजेच डिव्हिडंड देण्याचा विचार करण्यात येणार असल्याचं कंपनीनं जाहीर केलंय. गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच गेलनं नैसर्गिक वायूच्या विक्रीत कपात करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे नैसर्गिक वायूची विक्री आणि वापर करणाऱ्या सगळ्याच कंपन्यांचे शेअर गडगडलेले बघायला मिळाले. आणि येत्या काही दिवसात आयकर विभागाची ई फायलिंगची प्रक्रिया सोपी होणार आहे. 8 ऑक्टोबरला केंद्रीय प्रत्यक्ष कर विभागानं जाहीर केलेल्या सर्क्युलरमध्ये नवं वेब पोर्टल लवकरच सुरू होणार असल्याचं म्हटलंय. आज शुक्रवार आहे. आज आपण बोलणार आहोत सगळ्यांच्या जिव्हाळ्याच्या इन्कम टॅक्स बद्दल. त्यासाठी आपल्यासोबत आहेत संजीव गोखले सर. गोखले सर स्वतः गेली 30 वर्ष टॅक्स प्रॅक्टिस करतात. शिवाय विविध मंचांवरून आपल्याला मिळणारं उत्पन्न आणि त्यावर बसणारा कर याचं नियोजन करण्यासाठी हजारो करदात्यांना ते मार्गदर्शन करतात. गोखले सर, आज आपल्याला एका वेगळ्या विषयावर बोलायचं आहे आणि त्याची माहिती आम्ही तुमच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. विषय आहे की पर्यटन केल्यानं सुद्धा कर वाचवता येतो का? सर, स्वागत आहे तुमचं शोमध्ये. आणि जो प्रश्न आहे की दिवाळीच्या सुट्ट्या तोंडावर आलेल्या आहेत. सुट्टीमध्ये फिरायला जायचं अनेक जण प्लॅनिंग करतात. आजच्या काळामध्ये चौकोनी कुटुंबानं फिरायला जायचं ठरवलं तर खर्च हा लाखांमध्ये जातो किंवा त्यापेक्षा अधिक खर्च होतो. तर या खर्चाचा आपण फायदा कसा करून घेऊ शकतो, हा सगळ्यात पहिला तुम्हाला प्रश्न आहे. दिवाळीच्या सुट्टीत काय, कुठल्याही सुट्टीत आपण जर आपल्या कुटुंबाबरोबर फिरायला गेलो आणि जर आपण पगारी नोकरदार असेल आणि शिवाय आपल्याला सुट्टीच्या प्रवासाचा भत्ता, ज्याला लिव्ह ट्रॅव्हल कन्सेशन किंवा लिव्ह ट्रॅव्हल अलाउन्स असं म्हणतात, हे मिळत असेल
तर तो आपला जो जाण्या येण्याचा खर्च आहे, ज्याला आपण भाडं म्हणतो, गाडी किंवा विमान किंवा कुठल्याही इतर मार्गाने, त्या खर्चा इतकी रक्कम आपली करमुक्त होते. सर्वप्रथम आपण हे जाणून घेऊया की माझ्या पगाराचा भाग म्हणून मला जर लिव्ह ट्रॅव्हल अलाउन्स मिळत असेल, तर तो सर्वप्रथम करप्राप्त आहे, म्हणजे टॅक्सेबल आहे. परंतु मी जर अशा पद्धतीने प्रवासासाठी जर हा खर्च केला, तर निदान त्या भाड्या इतकी रक्कम तरी करमुक्त होईल. उदाहरणार्थ, मला 50,000 रुपये वार्षिक अलाउन्स मिळतोय आणि मी कुठेच गेलो नाही, तर हा संपूर्ण 50,000 रुपये त्याच्यावर मला टॅक्स लागेल. परंतु मी जर आता दिवाळीच्या सुट्टीच्या निमित्ताने आपल्या कुटुंबाला घेऊन जर मी बाहेर फिरायला गेलो, तर जाण्या येण्याचे जे भाडं आहे, त्या भाड्या इतकी रक्कम या 50,000 मला वजा करता येईल. आपण उदाहरण घेऊ की मला जाऊन आणि यायला आमच्या कुटुंबाला 40,000 रुपये लागले, तर 50,000 हे 40,000 वजा होतील, वरच्या 10,000वर मला कर भरायला लागेल. पण समजा मला खरोखर 55,000चा खर्च आला, तर पूर्ण 50,000 मध्ये करमुक्त होतील. त्यामुळे प्रवास करून ज्यांना LTC किंवा LTA मिळतोय, अशा कर्मचाऱ्यांना निश्चितच त्यांचा कर वाचू शकतो. किंबहुना त्यांनी प्रवास नाही केला तर त्यांना टॅक्स जास्त भरायला लागेल. त्यामुळे प्रवास करायची एक सुसंधी, सुट्टी आणि शिवाय कर बचत असे सर्व प्रकारचे फायदे यामुळे मिळू शकतात. बरं, पण प्रवास कुठेही केला तर चालतो का? आणि कुटुंब आपल्यासोबत असतं तर त्यांच्यावर झालेला खर्च हा देखील या सवलतीमध्ये धरला जातो का? हो, आता कुटुंब, आपण आता तुम्हाला चौकोनी कुटुंब, पण इन्कम टॅक्स मध्ये चौकोनी कुटुंबाच्या बाहेर पण ते गेलेले आहेत. त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यावर, म्हणजे जो मुलगा आहे त्याच्यावर अवलंबून असलेले आई वडील, आर्थिकदृष्ट्या अवलंबून असलेले आई वडील, एवढंच नाही तर आर्थिकदृष्ट्या अवलंबून असलेली बहीण भाऊ, हेही त्या कुटुंबाचा अंतर्भाव केलेला आहे. म्हणजे पत्नी, 2 मुलं आणि आई वडील जर त्यांनी आर्थिकदृष्ट्या ते अवलंबून असतील तर, आणि बहीण भाऊ, म्हणजे कुटुंबाची व्याख्या ही मोठी आहे. अर्थात बरेच वेळा आपण बघतो की मुलं आणि पत्नी हेच प्रवास करत असतात, पण अशा मोठ्या कुटुंबाने जरी प्रवास केला तर सगळ्या सदस्यांचं जाण्या येण्याचं भाडं हे आपण सवलत म्हणून या LTA मधनं वजा करू शकतो. त्यामुळे कुटुंबाची व्याख्या आपण प्रेक्षकांना सांगू की ही मोठी व्याख्या आहे. आई वडील आणि बहीण भाऊ पण त्याचा अंतर्भाव आहे. याच्यात एक गोष्ट महत्वाची आहे, ती म्हणजे 2पेक्षा जास्त मुलं जर असतील तर केवळ 2 मुलांपर्यंतच ही सवलत मिळू शकेल. म्हणजे एखाद्यांची 3 मुलं असतील तर त्या 3पैकी कोणतीही 2 मुलं तो धरू शकतो. त्या 2 मुलांना सवलत मिळू शकेल. तिसऱ्या मुलाची जी भाडं आहे ते मात्र सवलतीत धरता येणार. पण प्रश्न असा आहे की जो या प्रश्नाचा पहिला भाग होता की मला समजा गावाला जायचं आहे सुट्टीसाठी, किंवा मला इतर राज्यात पर्यटन स्थळ बघायला जायचं आहे, किंवा मला परदेशात जायचं आहे, तर अशा तीनहीसाठी मला हा लाभ मिळू शकतो का? हा, आता ह्याच्यात थोडं असं आहे की परदेशात गमन किंवा परदेशातली जी वारी आहे ती ह्या सवलतीत येत नाही. म्हणजे कंपनी मला LTC देऊ शकते, मी LTCचा वापर परदेशात जाण्यासाठी करून पण शकतो, त्या कंपनीच्या नियमाप्रमाणे कदाचित अलाउड असेल. पण इन्कम टॅक्स कायद्याप्रमाणे परदेश वारीसाठी ही सवलत मिळत नाही. म्हणजे भारतात तुम्ही काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत कुठेही फिरा, तुमच्या स्वतःच्या गावी जा किंवा कुठल्याही इतर ठिकाणी भारतात बघा, पर्यटन स्थळ पाहिजे असं नाही, तुम्ही कुठेही जाऊ शकता भारतातल्या भारतात, तुम्हाला ही सवलत मिळू शकते. मात्र परदेशात ही सवलत मिळत नाही. आणि भारतात सुद्धा केवळ एकाच ठिकाणी आपण जर गेलो तरच सवलत मिळते. म्हणजे मी आज काश्मीरला गेलो, तिथून मी दिल्लीला गेलो, तर फक्त काश्मीरला जाण्याचा येण्याचा खर्च मला मिळू शकतो. मी तिथून जो दिल्लीला गेलेलो आहे तो खर्च मला मिळणार आहे. म्हणजे ती सवलत खर्च मिळणार, म्हणजे कंपनी मला कदाचित खर्च म्हणून देईल, परंतु ती इन्कम टॅक्ससाठी त्या सवलतीत धरली जाणार नाही. त्यामुळे जे जास्त लांब ठिकाण आहे अशा ठिकाणचा जाण्याचा येण्याचा खर्च मला सवलत म्हणून मिळू शकतो. सर, आणखी एक गल्लत लोकांच्या मनात निर्माण होऊ शकते की या LTA मध्ये फक्त येण्या जाण्याचं तिकीट एवढाच दर धरला जातो का? राहण्याचा आणि तिथे होणारा खाण्यापिण्यावरचा खर्च याचाही खर्च त्यामध्ये धरला जाऊ शकतो? नाही, इन्कम टॅक्सच्या कायद्याप्रमाणे फक्त जाण्या येण्याचं भाडं, मग ते विमानाचं असू शकतं, रेल्वेचं असू शकतं, तुम्ही स्वतःच्या गाडीने गेलात तरी त्याला नियम आहेत. तर हे जे जाण्या येण्याचा जो प्रवास खर्च आहे तेवढाच फक्त या सवलती म्हणून आपल्याला वजा करू शकतो. पुन्हा असं लक्षात घ्या की बऱ्याच कंपन्या अशा पद्धतीने सगळ्या प्रकारचा खर्च देऊ शकतात. कंपनीने मला काय द्यायचं हे कंपनी आणि माझ्यामधला करार असतो त्याप्रमाणे ठरतो. पण इन्कम टॅक्सच्या कायद्याप्रमाणे त्यातलं जे करमुक्त काय होणार आहे तर ते फक्त भाडं होणार आहे. मी तिथे गेल्यावर मी तिथे शॉपिंग केलं, तिथे लॉजिंग बोर्डिंग केलं, तिथे इतर काही माझा खर्च झाला, त्या खर्चाचा कुठलाही मला या सवलतीसाठी फायदा होणार नाही. मात्र आज आपण बघितलं की अक्षरशः विमानाची भाडी खूप वाढलेली आहेत, तर जाण्या येण्याचा खर्च एवढी जरी सवलत मिळाली तरी फार मोठा कॉम्पोनंट त्यात कव्हर होतो. त्यामुळे ज्यांना LTC मिळतो त्यांनी निश्चितच या गोष्टीचा विचार करा.
सर, तुम्ही म्हणालात की LTCचा वापर केला तर तो करमुक्त होतो, पण प्रवासातील कोणते खर्च हे कर वाचवण्यासाठी त्या व्यक्तीला फायदेशीर ठरवू शकतात? ह्याच्यात मी मगाशी म्हटल्याप्रमाणे फक्त जाण्या येण्याचं भाडं आहे. आता भाड्यामध्ये पण मी समजा विमानाने काश्मीरला गेलो माझ्या कुटुंबासकट, तर ते सुद्धा एअर इंडिया सारख्या इकॉनॉमिक क्लासचं भाडंच मला मिळू शकतं. म्हणजे मी जायचं कुठल्याही मार्गाने, म्हणजे मी जर विमानाने दुसऱ्या प्रायव्हेट कंपनीच्या विमानाने गेलो, पण एअर इंडियाच्या इकॉनॉमिक क्लासचं भाडं जेवढं आहे तेवढी सवलत मला मिळू शकते. मी जर रेल्वेने गेलो तर एसीच्या फर्स्ट क्लासचं जेवढं भाडं आहे तेवढी मला सवलत मिळू शकते. मग मी एसीने जावं नाही तर सेकंड क्लासने जावं, मला सवलत जी आहे मॅक्झिमम, ती मॅक्झिमम सवलत ही एसीच्या फर्स्ट क्लास एअर कंडिशनिंग च्या तिकिटा एवढी मिळू शकते. जिथे रेल्वे अवेलेबल नाही परंतु कुठलं पब्लिक ट्रान्सपोर्ट अवेलेबल आहे, अशा ठिकाणी त्या पब्लिक ट्रान्सपोर्टचा जो सगळ्यात उच्च जी दर्जा आहे, डिलक्स आपण म्हणतो किंवा आरामगाडी म्हणतो, त्याचं जे भाडं आहे एवढी आपल्याला सवलत मिळू शकते. जिथे पब्लिक ट्रान्सपोर्टच अवेलेबल नाही, म्हणजे मी माझ्या गावी गेलो की जिथे ट्रेन पण नाही जात आणि जिथे एखादा पब्लिक ट्रान्सपोर्ट जात नाही, माझी स्वतःची गाडी घेऊन गेलो, अशा वेळी जे अंतर आहे, म्हणजे समजा कल्पना कर की 400 किलोमीटरवर माझं घर आहे, तर 400 किलोमीटर पर्यंत जे ट्रेन जिथे जाते अशा ठिकाणचं जे एसी फर्स्ट क्लासचं भाडं आहे तेवढी सवलत मला मिळू शकते. त्यामुळे मी कुठल्याही मोडनी जरी गेलो तरी मला सवलत मिळू शकते जाण्या येण्या भाड्याची, मात्र इतर कुठल्याही खर्चाची सवलत मला ह्या LTA खाली मिळू शकत. सर, LTA क्लेम करण्यासाठी काही कागदपत्र म्हणजे तिकीट, त्याचे पुरावे आपल्याकडे ठेवायला लागतात का? याशिवाय आणखी काही गोष्टींची खातरजमा करणं गरजेचं असतं का, की ज्यामुळे आपल्याला याचा फायदा होईल? हो, निश्चितच. ही एम्प्लॉयरची जबाबदारी आहे, कारण आपल्याला एम्प्लॉयर कंपनी ही वजावट त्यांच्या पगाराचं उत्पन्नावरचा जो टॅक्स कापला जाईल त्यातनं देत असते. त्यामुळे नॉर्मली कंपनीच आपल्याला विचारेल की तुम्ही जाऊन आलायत, ज्या मार्गाने गेलायत त्याचे पुरावे सादर करा. त्यामुळे अशा वेळी आपण जेव्हा जेव्हा LTAचा बेनिफिट घेण्यासाठी जाणार असू तेव्हा तेव्हा सगळ्या जाण्या येण्याच्या भाड्याच्या पावत्या, रेल्वेचं तिकीट, विमानाचं बोर्डिंग पास किंवा इतर कुठल्या पद्धतीने आपण जात असू तर त्याची तिकीटं, किंवा आपण, मी तर म्हणतो स्वतःची गाडी घेऊन गेलात तर अर्थात त्या केसमध्ये फर्स्ट AC एवढंच आपल्याला मिळतं. पण निदान तुम्ही जाऊन आलात ह्याचा पुरावा म्हणून तुम्हाला टोलचे काही पुरावे असतात, तुम्ही पेट्रोल डिझेल भरलं असेल त्याचे पुरावे असतात, जेणेकरून तुम्ही हे सांगू शकाल की मी त्या ठिकाणी गेलो. बऱ्याच पर्यटन क्षेत्रामध्ये तिथे सेस किंवा काही एंट्री फी असते, अशा वेळी त्या एंट्री फीची तिकीटही दर्शवतील की तुम्ही तिथे प्रत्यक्ष जाऊन आलाय. आणि त्यामुळे अर्थात आजकालच्या काळात फोटो असतात, फेसबुक असतं, बरेच इतर पुरावे आपण देऊ शकतो, पण निदान जाण्या येण्या भाड्याचा जे पुरावे आहेत ते मात्र निश्चितपणे आपण जपून ठेवावेत, आपल्या एम्प्लॉयरला सादर करावे, जेणेकरून आपल्या पगारातनं तितका टॅक्स कमी कापला जाईल. सर, पुढचा प्रश्न असा आहे की खर्च किती करावा याला काही मर्यादा असते का? म्हणजे एखाद्याला LTA मिळतोय किंवा LTC मिळतोय म्हणून मी ठरवलं की मी विमानानं जावं, किंवा विमानापेक्षा थोडी स्वस्त रेल्वे आहे, किंवा त्यापेक्षा थोडी स्वस्त हा बसने प्रवास आहे, तर कशावर कोणी किती खर्च करावा यासाठी काही हो मर्यादा असतात का? हो, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे तुम्ही जायचं कसं आहे तुम्ही स्वतः ठरवायचंय. मला LTA चांगला घसघशीत LTA मिळत असेल तर मी विमानाने जाणं पत्करीन, कारण माझा वेळ वाचू शकतो. जर मी विमानाने गेलो तर एअर इंडियाच्या इकॉनॉमी क्लासचं जे तिकीट आहे तितकीच माझी कर बचत होणार आहे, म्हणजे तितकंच माझ्या LTA मधनं मला एक्झम्पशन मिळणार आहे. मी जरी गेलो कुठल्या प्रायव्हेट एअरवेजनी सुद्धा, जर विमानाने नाही जाऊ शकलो किंवा तिथे विमान सेवा उपलब्ध नसेल तर मी म्हटल्याप्रमाणे आपण रेल्वेने जाऊ शकतो, तेव्हा फर्स्ट ACचं तिकीट एवढी मला सवलत मिळेल. रेल्वे नसेल, प्रायव्हेट पब्लिक ट्रान्सपोर्ट असेल, ST असेल समजा किंवा कुठली दुसरी पब्लिक ट्रान्सपोर्ट असेल तर त्याची जी आरामगाडी आहे, म्हणजे आपण त्याला डिलक्स सर्व्हिस म्हणतो, आता जशी मुंबई पुण्यामध्ये शिवनेरी आहे किंवा इतर कुठली जी पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे त्याचा तिकीट एवढे आपल्याला मिळू शकतो. आणि त्यामुळे कर्मचाऱ्यांनी हे लक्षात घ्यावं. अर्थात त्याच्यात एक श्रीरंग सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे वजावट आहे ही 4 वर्षात तुम्हाला 2 वेळा मिळू शकते, आणि ती 4 वर्षाच्या इन्कम टॅक्सच्या रूल्स मध्ये स्पेसिफाईड केली आहेत. ती म्हणजे 2022, 23, 24, 25 हा एक ब्लॉक आहे. या 4 वर्षात तुम्हाला कुठलीही 2 वर्ष तुम्हाला मिळू शकतात. लक्षात घे, दरवर्षी तू जाऊ शकतो, दरवर्षी तुला LTA मिळू शकतो, मात्र एक्झेम्पशन तुला कुठल्याही 2 वर्षाचं मिळू शकतं. आता ही 2 वर्ष कुठली हे आपण ठरवू शकतो. म्हणजे कल्पना कर की मला कोल्हापूरला माझ्या या गावी जायचं, तिथे मला जाण्या येण्याचा खर्च फार कमी येणार आहे, पण पुढल्या वर्षी मला काश्मीरला जायचंय तर मी, आणि त्याच्या पुढल्या वर्षी मला कन्याकुमारीला जायचं, तर मी असा विचार करेन की मला 4 वर्षात 2च वेळा मिळणार असेल तर मी कोल्हापूरची ट्रिप LTC म्हणून त्याचं सवलत मागणार नाही,
मात्र मी जेव्हा पुढच्या वर्षी काश्मीरला जाईन आणि त्याच्या पुढल्या वर्षी कन्याकुमारीला जाईन, त्याचा खर्च जास्त येईल आणि सवलत जास्त होईल. म्हणून एम्प्लॉईने असा विचार करावा की येणाऱ्या काळात तो जर अशा पद्धतीने प्रवास करणार असेल आपल्या कुटुंबासह, तर त्यांनी कुठल्याही चारापैकी 2 वर्षाचा जो सहल आहे किंवा प्रवास आहे त्याची सवलत तो घेऊ शकतो. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे विमान, रेल्वे किंवा इतर कुठलाही पब्लिक ट्रान्सपोर्ट किंवा स्वतःचं व्हेकल या कुठल्याही पद्धतीने तो जाऊ शकतो. मी म्हटल्याप्रमाणे भाड्याचे रिस्ट्रिक्शन मात्र आहे, भाड्याचाच खर्च फक्त वजा होऊ शकतो. ओके सर, जर असं झालं की मला LTA किंवा LTC लागू आहे, पण यावर्षी मी प्रवास केला नाही, तो पुढच्या वर्षीसाठी मी वापरण्याचा निर्णय घेतलाय, तर जी या वर्षीची सवलत आहे ती पुढच्या वर्षासाठी वर्ग करता येते का? हा, आता इथे कसं आहे, हा वर्षा असं नाही धरला जात, हा पूर्ण ब्लॉक धरलाय त्यांनी. म्हणजे 2022, 18, 19, 20, 21 हा एक ब्लॉक होता. एक 22, 23, 24, 25 ही कॅलेंडर इयर ब्लॉक मध्ये आहे, म्हणजे जानेवारी टू डिसेंबर असं लक्षात घ्यायला पाहिजे. ह्या 4 वर्षामध्ये कुठलेही 2 प्रवास, कुठल्याही 2 आर्थिक वर्षातले प्रवास, समजा असं कल्पना कर की मी 22-23ला कुठे जाऊ शकलो नाही, माझ्या मुलांची परीक्षा होती वगैरे, 23-24लाही कुठे जाऊ शकलो नाही, मात्र 24-25ला मला जाता आलं, पण अर्थात तो ब्लॉक संपला, त्यामुळे माझा 4पैकी एकच प्रवास झाला. अशा वेळी इन्कम टॅक्स मध्ये एक चांगली तरतूद आहे, ते म्हणजे तुमचा 2पैकी एकच प्रवास झाला असेल तर पुढचा जो ब्लॉक सुरू होईल 2026, 27, 28, 29 याच्यामध्ये तुम्हाला त्या वर्षाचे 2 अटेम्प्ट म्हणजे 2 वेळा तुम्ही प्रवास करू शकालच. प्लस ह्या ब्लॉक मधले जो एक राहिलेला आहे, तो मी जो ब्लॉक सुरू झाल्यावर पहिल्याच वर्षी जर गेलो तर मला त्या ब्लॉकमध्ये 3 वेळा त्याचा फायदा मिळू शकतो. म्हणजे वर्ग करता येईल का किंवा कॅरी फॉरवर्ड करता येईल का? हो, हा या वर्षातला 2पैकी एकच मी जर वापरला असेल किंवा तर मी निश्चितच एक प्रवास पुढे कॅरी फॉरवर्ड करू शकतो आणि पुढच्या ब्लॉकमध्ये तो पहिल्या वर्षातच मला अवेल करायला लागेल. अर्थात पुढच्या ब्लॉक मधले पुढचे 2 मी घेऊ शकतो. म्हणजे पुढच्या 4 वर्षातले पहिल्या वर्षी मी मागचा राहिलेला अवेल केला, राहिली 3 वर्ष, त्या 3 वर्षात कुठलीही 2 वर्ष मी त्या ब्लॉकचा पण 2 जे अटेम्प्ट आहेत ते मला मिळू शकतात. त्यामुळे तुझा जो प्रश्न होता की मला नाही जर जाता आलं एखाद्या ब्लॉकमध्ये, तो एक अटेम्प्ट मला पुढच्या वर्षात पुढच्या ब्लॉकमध्ये मिळतो, नक्कीच मिळतो. सर, आता एक इंटरेस्टिंग प्रश्न आहे की एखाद्याला सुट्टी मध्ये कुठे जाण्यासाठी भत्ताच मिळत नसेल, तरीही त्याला ही सवलत मिळू शकते का? नाही नाही, आता हेच तर ह्याच्यामधलं थोडंसं एक त्रांगडं आहे, ते म्हणजे तुम्हाला कर्मचाऱ्याला प्रवास भत्ता मिळाला पाहिजे, जो त्याच्या पगाराचा भाग असतो. तो मूळतः तो करपात्र आहे किंवा टॅक्सेबल आहे, आणि अशा वेळी तो जर त्यांनी प्रवास केला आपल्या कुटुंबासह तर त्याला हे त्याचा सवलत मिळू शकते. त्यामुळे ज्यांना असा भत्ता मिळत नाही त्यांनी जरी प्रवास केला तरी त्यांना ह्या टॅक्सची सवलत मिळणार नाही. म्हणून बरेच वेळा नवीन ठिकाणी नोकरी करताना आम्ही आमच्या क्लायंटला सांगतो की तुम्ही या मॅनेजमेंटशी बोलून अशा पद्धतीचा LTC हा मागून घ्या प्रवासात आपल्या उत्पन्नाचा एक भाग म्हणून, जेणेकरून तुमचा टॅक्स वाचू शकतो, तुमचा प्रवासही घडू शकतो, आणि तुम्हाला मधला जी सुट्टी मिळते प्रवासाची ती सुट्टी तुम्ही आनंद त्याचा उपभोगू शकतात. त्यामुळे नवीन ठिकाणी नोकरी करताना नेहमी अशा पद्धतीचे जर तडजोडी केल्या जातात तेव्हा LTC मला मिळेल का हा प्रश्न एम्प्लॉई, जो येणारा एम्प्लॉई तो नेहमी विचारत असतो. ओके सर, नोकरीवरनंच प्रश्न आलेला आहे. तर एखाद्याने नोकरी बदलली, आधीच्या काळात त्याने ही सवलत एकदा घेतली असेल आणि हो. नवीन नोकरी त्याला मिळालेली आहे, तर नवीन नोकरीमध्ये राहिलेलं 1 वर्षाची जी सवलत आहे ती त्याला मिळणार का? हो, निश्चित मिळणार. मी म्हटल्याप्रमाणे 4 वर्षाच्या ब्लॉकमध्ये 2 वेळा तो सवलत घेऊ शकतो. त्यामुळे आधीच्या एम्प्लॉयरकडे ही सवलत त्यांनी एकदा घेतली असेल तर त्यांनी नवीन एम्प्लॉयरला तसं डिक्लेरेशन द्यायचं की माझी एक सवलत झालेली आहे, त्यामुळे अजून एक सवलत मला मिळू शकते, तर तुम्ही तशा पद्धतीने LTC द्याल तेव्हा ही सवलत मी जो प्रवास करीन तर त्याच्यातनं ही LTC ही जी भाड्याची रक्कम आहे ती वजा करा आणि मगच टॅक्स का. तर तुझा जो प्रश्न आहे की ही दुसऱ्या एम्प्लॉयरकडे केवळ नोकरी बदलली म्हणून सवलत जात नाही, सवलत मिळू शकते. सर, आता नेहमी विचारला जाणारा एक प्रश्न आहे की खास करून न्यू टॅक्स रिजीम, ओल्ड टॅक्स रिजीम असे 2 प्रकार झाल्यानंतर हा विचारला जाणारा प्रश्न आहे की कोणत्या गोष्टींवर सवलत मिळणार, कोणत्या गोष्टी करपात्र आहेत, असा नेहमी एक प्रकार हल्ली समोर येतो. LTA किंवा LTC बाबत न्यू टॅक्स रिजीममध्ये काही तरतूद केलेली आहे का? त्यामध्ये काही सवलत मिळण्याचे चान्स आहेत का? नाही, आता सध्याच्या नियमाप्रमाणे न्यू टॅक्स रेजिम मध्ये ही वजावट दिली जात नाही. परंतु आपण मागे पण एकदा आपल्या प्रेक्षकांना सांगितलेले की जुन्या टॅक्स रेजिम मध्ये इतर वजावटी आणि LTC, हाऊस रेंट अलाउन्स सारख्या वजावटी जर खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला घेता आल्या
तर नवीन टॅक्स रिजिमपेक्षा कमी टॅक्स आपल्याला ओल्ड टॅक्स रिजिम मध्ये लागतो. त्यामुळे एलटीसी हा त्यातलाच एक भाग असल्यामुळे जरी नवीन टॅक्स रिजिम मध्ये सवलत मिळत नसेल तरी जुन्या टॅक्स रिजिम मध्ये आपल्याला राहता येतं. दरवर्षी आपल्याला चॉईस असतो. मी तर म्हणतो ज्या वर्षी एलटीसी घ्यायचा त्या वर्षी जुनं टॅक्स रिजिम स्वीकारा, एलटीसीचा फायदा घ्या. ज्या वर्षी एलटीसीची सवलत मिळणार नाही त्या वर्षी आपण नवीन टॅक्स रिजिम स्वीकारू शकतो. त्यामुळे अर्थात तुझा जो प्रश्न आहे, नवीन टॅक्स रिजिम मध्ये सध्या तरी ही प्रोव्हिजन नाहीये. मात्र आम्ही नेहमीच दरवर्षी तशी मागणी करत असतो की निदान एम्प्लॉईजना अशा ज्या पद्धतीने एम्प्लॉईजला थोडंसं एक दिलासा मिळेल अशा वजावटी तरी नवीन टॅक्स रिजिम मध्ये असाव्यात. जशी स्टँडर्ड डिडक्शन त्यांनी नंतर इंट्रोड्यूस केलं तशी ही पण एक एलटीसीची चांगली जी तरतूद आहे ती आणावी असा विचार अर्थमंत्र्यांनी करावा असं आमची दरवर्षी मागणी असते. बघूया येत्या फेब्रुवारीत काय होत ते. बरोबर. सगळ्या नोकरदार वर्गाची ही मागणी आहे की ही मागणी पूर्ण व्हावी. मात्र एखाद्या कर्मचाऱ्यानं एका वर्षात 2 वेळा ही सवलत घेण्याचा प्रयत्न केला तर तो यशस्वी होऊ शकतो का? नाही नाही, हे दर आर्थिक वर्षाला एकदा एवढीच ही सवलत मिळू शकते. म्हणजे लक्षात घ्या, पुन्हा माझं प्रेक्षकांना सांगणं आहे आणि श्रीरंग तुलाही सांगणं आहे, कंपनीचे रूल वेगळे असू शकतात. म्हणजे कंपनी म्हणू शकते की तू 2 वेळा जाऊ शकतोस आणि त्याचा खर्च आम्ही देऊ. परंतु इन्कम टॅक्स म्हणेल की त्यातला कुठलाही एक प्रवास हा तुम्हाला सवलत म्हणून त्याच्यात मला वजा करता येईल. म्हणजे कंपनीने मला 50,000 2 वेळा दिली आणि मी दोन्ही वेळाला ते 50,000 खर्च केली तर मी कंपनीकडे इन्कम टॅक्स साठी फक्त एकाच कुठल्या तरी ट्रिपचा सवलत मागू शकतो. दोन्ही ट्रिपची सवलत मला एका वर्षात मिळणार नाही. आणि म्हणून बऱ्याच वेळा आम्ही सांगतो की कर नियोजनामध्ये मार्च आणि एप्रिल अशी तर 2 ट्रिप आपण केल्या लागोपाठ, तर मार्च हे एका वर्षात आर्थिक वर्षात पडतं, एप्रिल दुसऱ्या आर्थिक वर्षात पडतं. त्यामुळे दोन्ही याचा मला फायदा मिळू शकतो. त्यामुळे आपण आपल्या ट्रिप पण सुदैवाने एप्रिल मे मध्ये सुट्टी असते तेव्हा त्याचाही फायदा घेऊ शकतो आणि सवलतीचाही फायदा घेऊ शकतो. असा दुहेरी फायदा आपल्याला करता येतो, घेता येतो. सर, अनेकांना काय होतं की कामानिमित्त प्रवास करावा लागतो, तर तो कामानिमित्तचा प्रवास आणि दुसरीकडे कुटुंबासोबत सुट्टीसाठी केलेला प्रवास असे 2 प्रवास असतील तर त्यातल्या फक्त कुटुंबासोबत सुट्टीमध्ये केलेल्या प्रवासासाठीच ही सवलत मिळते, कामासाठीच्या प्रवासासाठी ही सवलत मिळत नाही, असं नेमकं का? आता खरं म्हणजे फक्त कुटुंबाबरोबर आपण सुट्टी जर एन्जॉय केली आणि आपल्याला त्याच्यासाठी अलाउन्स जर दिला तर तो करमुक्त होतो. आता बऱ्याच जण हा प्रश्न मला विचारतात की असा कायद्यामध्ये ही प्रोव्हिजन काय आहे. तर याच्या मागचं मूळ जो उद्देश आहे तो असा आहे की एम्प्लॉईला जेव्हा तो सुट्टीवर आपल्या कुटुंबासोबत जातो तेव्हा तो थोडा रिलॅक्स होतो. आणि कंपन्या फार हुशार असतात, आपल्या एम्प्लॉईला पैसे देतात, सुट्टी देतात, कुटुंबाबरोबर जायची मुभा देतात. हे काही ते फुकट करत नाहीत. किंवा जेव्हा पुन्हा एम्प्लॉई कामावर येतो तेव्हा तो जास्त फ्रेश असतो, त्याची इफिशियन्सी वाढलेली असते, रोजच्या कामानं कंटाळलेला नसतो तो. आणि त्यामुळे अशा वाढलेल्या एफिशियन्सीमुळे कंपनीलाही जास्त आउटपुट मिळतं. त्यामुळे एकीकडे जरी आपल्याला एलटीसी मिळत असेल, जरी आपल्याला करमुक्त भत्ता मिळत असेल तरी शेवटी त्याचा फायदा आपल्या कंपनीला पण आपल्या वाढलेल्या एफिशियन्सीमध्ये होणार आहे. दुसरा एक महत्वाचा मुद्दा जो कुठे पुस्तकात लिहिलेला जात नाही, जो आम्ही ऑडिटमध्ये नेहमी करतो, की एम्प्लॉई जेव्हा सुट्टीवर जातो तेव्हा त्याचं काम दुसरा कोणता तरी एम्प्लॉई बघत असतो. अशा वेळी आधीच्या सुट्टीवर गेलेल्या एम्प्लॉईने जर काही चुका तो करत असेल तर त्या हुडकून काढता येतात. ऑडिटर म्हणून आम्ही नेहमी म्हणतो की तुम्ही एम्प्लॉईला सुट्टी द्या, जेणेकरून एखादा फ्रॉड तो करत असेल तर दुसरा येणारा एम्प्लॉई तो हुडकून काढू शकतो. असे बरेच वेगवेगळे अँगल्स लक्षात घे श्रीरंग, की जेव्हा इन्कम टॅक्सचे कायदे बनतात तेव्हा त्याच्या मागे काही उद्देश असतो. तो उद्देश जर आपण समजून घेतला तर हे कायदे समजायला आणि लोकांना समजावायलाही सोपे होतात. बरोबर. धन्यवाद सर तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल. तर आजचा विषय होता की फिरायला जाऊन देखील आपण कर वाचवू शकतो, ते कसं ते आपण गोखले सरांकडनं जाणून घेतलेलं आहे. आम्ही दररोज वेगवेगळ्या विषयांना घेऊन जे गुंतवणूकदार आहेत किंवा सर्वसामान्य प्रेक्षक आहेत त्यांना सजग करण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून त्यांचा पैसा वाचेल. या कार्यक्रमात इथेच थांबूया. तुम्ही पाहत राहा NDTV मराठी.